1500 रुपये मिळतात म्हणून महिलांनी यांना भरभरून मतं दिली आणि आता हळूहळू सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे। आणि ही बंद करत असताना आज 81 लाख महिलांचं त्यांनी वेगवेगळी कारणं काढून त्या ठिकाणी महिना 1500 रुपये देण्याचं बंद केलंय। अरे त्यावेळेला 81 लाख महिलांची सरसकट मतं घेताना तुम्हाला लाजा वाटल्या नाहीत आणि आज मात्र तुम्ही यांची सरसकट 81 लाख महिलांचं 1500 रुपये तुम्ही बंद करतात। हे सरकार किती लबाड आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। 15,000 पुरुषांच्या नावावर त्या ठिकाणी 1500 रुपये गेले म्हणजे महिला आणि पुरुष यातला फरक फॉर्म भरून घेणाऱ्यांना समजत नव्हता। पण मला असं वाटतं फॉर्म भरून घेणाऱ्यांवर केलेल्या चुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। 81 लाख महिला या आता अपात्र ठरणार आहेत, त्या कोणामुळे ठरणार आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पण ते करत असताना याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून शासनकर्त्यांवर नक्की येते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं भगिनींनी आपला विश्वासघात केलेल्या ह्या भावांना योग्य तो धडा शिकवावा असा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देखील करतो। 10 लाख तरुणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कामामध्ये गुंतवलं। आज रेकॉर्ड आहे, गेल्याच अधिवेशन मध्ये नागपूरमध्ये या राज्याचे एक प्रमुख मंत्री जाहीरपणे सांगतात की होय 10 लाख लोकांना आम्ही कायम त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणार आहोत। निवडणुकीच्या तोंडावर अशा लोकांना फसवलं, विश्वासघात केला। 24 ऑक्टोबर 2024 ला एक GR काढला आणि त्या ठिकाणी NRHMच्या स्कीम मध्ये जे कोणी कर्मचारी काम करत होते त्यांना आम्ही कायम करू अशा प्रकारचा लेखी GR त्या खात्याच्या मंत्र्यांनी काढलाय आणि त्यांची मतं घेऊन आज त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याची मुदत दिली होती, आणखीन 6 महिन्याची मुदत दिली, आता विषय संपला म्हणून सांगतात। अशा पद्धतीनं प्रत्येकाचा विश्वासघात करण्याचं काम हे सरकार करतंय। त्या सरकारबरोबर चहापानाला आम्ही जावं असं तुमचं मत आहे? त्या सरकारच्या बरोबर चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही। माझे बाकीचे सहकारी बोलतील, बोलण्यासारखे 100 विषय आमच्या जवळ आहेत। माझ्याजवळच कशाला तर सर्वसामान्य नागरिकाजवळ हे विषय आहेत। आपल्याला माहित आहे या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही पार रसातळाला गेलेली आहे। 2014 पासूनच या महाराष्ट्रातलं कायदा आणि सुव्यवस्थेचं रेकॉर्ड काढून बघा। 2014 पर्यंत या महाराष्ट्राचे पोलीस हे स्कॉटलंडच्या पोलिसांची बरोबरी करू शकतात असं आम्ही अभिमानानं सांगत होतो, महाराष्ट्र सांगत होता। आज 3 वर्षाची मुलगी सुद्धा त्या नरसापूरमध्ये भोर तालुक्यामध्ये 65 वर्षाच्या नराधमाकडून सुटू शकत नाही आणि तो नराधम तिच्यावर बलात्कार करतो, तिचा खून करतो, तिला शेणाच्या त्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकतो आणि ताट मानेनं बाहेर येतो। जाताना CCTV मध्ये दिसतोय, येताना CCTV मध्ये दिसतोय। आज आपण बघतोय की 22 लाख तरुणांचं भवितव्य नीट परीक्षेमध्ये या देशातल्या राज्यकर्त्या लोकांनी 22 लाख तरुणांचं भवितव्य हे पूर्णपणे अंधकारमय केलंय, त्यांना अंधाराच्या खाईत लोटलंय। त्यांचं भवितव्य नेमकं काय? नागपूरमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये एका तरुणानं त्या ठिकाणी आत्महत्या केली। 22 लाख तरुण आणि वेदना अशा होतात की त्या पेपर फुटीचं खरं मूळ हे माझ्या महाराष्ट्रामध्ये असावा याच्यासारखं दुर्दैव नाही। पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल या ठिकाणी हे पेपर फुटी करणारे लोक मिळावेत। काय करते काय आमची कायदा सुव्यवस्था? काय करते काय कायदा सुव्यवस्था? कायदा सुव्यवस्था फक्त जातीमध्ये लढे उभे करणाऱ्यांना प्रोत्साहन देते, पाठिंबा देते, त्यांना पाठीशी घालते आणि जातीचे लढे उभारण्याकरता म्हणून एक प्रकारे सरकारी प्रोत्साहन मिळून सरकारच्या वतीने हे लोक प्रोत्साहित होत आहेत। हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे आणि असे लोकांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मांडीला मांडी लावून बसू शकत नाही। दुसरी गोष्ट, मंत्री आपसामध्ये लढाया करतायत, एकमेकाची माणसं चोरतायत, एकमेकाची माणसं पळवून नेतायत, एकमेकांची माणसं पळवून नेण्याकरता सत्तेमधले सत्ताधारी एकमेकाच्या विरोधात
पोलीस बळाचा वापर करतायत, सीबीआयचा वापर करतायत, ईडीचा वापर करतायत, एनआयएचा वापर करतायत, इन्कम टॅक्सचा वापर करतायत. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना वेठीस धरण्याचं काम हे लोक करतायत. या लोकांच्या बरोबर मांडीला मांडी लावून चहा बसणं हे आम्हाला कदापि शक्य होणार नाही. हे आम्हाला शक्य होणार नाही. आणि म्हणून शेतकरी असतील, कामगार असतील, महिला असतील,